रोड बुधळा बँकच्या समोर रानू आकाश स्टोअर्स. चला एक्सप्लोअर करा. हॅलो, नमस्कार. हॅलो. नमस्कार. सो इथे कुठचे प्रॉडक्ट्स आणि किती वर्षापासून आहे? अच्छा, तर आमचं दुकान 8 वर्षापूर्वी मी सुरू केलं. याच तत्वावर की लोकांना पौष्टिक पदार्थ मिळावे, विदाउट प्रिझर्वेटिव्हचे, कलरचे, आर्टिफिशियल फ्लेवरचे प्रोडक्ट्स मिळावे. आणि दुसरं म्हणजे मराठी संस्कृतीमध्ये जे खाद्यपदार्थ जे लोक घरी हल्ली कमी बनवत आहेत, म्हणजे आपली खव्याची पोळी, तिळगुळ पोळी, पुरणपोळी गुळातली, त्याच्यानंतर डिंकाचे मेथीचे लाडू आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या शेव, चिवडे म्हणून हे आम्ही सुरू केलं. आणि इथे कुठचे तुमची स्पेशालिटी आणि इथे कुठचे प्रॉडक्ट्स मिळतात? अच्छा, तर आमची स्पेशालिटी बेसिकली आहे लाडू, शेव, चिवडा, पुरणपोळी, गुळपोळी, त्याच्यानंतर चकली, वेगवेगळ्या प्रकारचे खरवस, बासुंदी, श्रीखंड, हे सगळं घरगुती पद्धतीचं बनवून लोकांना देणं हीच आमची स्पेशालिटी आहे. ठीक आहे, तर काय प्रोडक्ट बघूया आपण? हो हो, ऑफकोर्स. तर बेसिकली आमचे 9 प्रकारचे लाडू आहेत. त्याच्यामध्ये गुळातले 5 प्रकारचे लाडू आहेत आणि साखरेमधले 3 प्रकारचे लाडू आहेत. त्याच्यातले आमचे सर्वात फेमस आहेत डिंक ड्रायफ्रूट लाडू, मेथीचे लाडू आणि आत्ता आम्ही नवीन सुरू केलेला विदाऊट गुळ, विदाऊट साखरेचा, फक्त खजूर असलेला 8 सीड्स, मिक्स सीड्स आणि 4 ड्रायफ्रूट असलेला खजूरच्या गोडव्याचा लाडू. आता मी सुरू केलं एस्पेशली डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी आणि जे लहान मुलं आहेत 4-1 वर्षाची, ज्यांना इतर सत्व हेवी पडतं, त्यांना हे मिक्सड ड्रायफ्रूट लाडू खायला खूप आनंद होतो. ठीक आहे, आणि अजून काय काय? येस, दुसरी आमची स्पेशालिटी आहे आमच्या 3 प्रकारचे चिवडे. सर्वप्रथम तर मार्केटला तिखट मक्याचा चिवडा बनवला जातो, पण गोड बनवला जातो, आय एम सॉरी, पण आम्ही एस्पेशली याच्यात थोडासा तिखटपणा आणतो. त्याच्यामुळे दिवाळी आणि गणपतीला हा खूप चांगला सेल होतो याचा. दुसरा आमचा युनिक प्रोडक्ट आहे दगडी पोह्याचा चिवडा. हा टिपिकली घरी बनवला जातो आणि कोकणात बनवला जातो, पण मार्केटला माहीत नाही आहे. पण आम्ही 3 वर्षापूर्वी ज्यापासून हा इंट्रोड्यूस केला, हा खूप छान चालतो. तिसरे प्रोडक्ट आहे, आपण पोह्याचे चिवडे तर खूप बघतो, गोड बघतो, कोथिंबीर बघतो, त्याच्यानंतर लसूणवाला बघतो, पण आम्ही एक थोडासा तिखट, जसं लोकांना खाल्ल्यावर गोड फिलिंग नाही तर थोडी तिखट चमचमीत फिलिंग यायला पाहिजे, असं आम्ही पोह्याचा तिखट चिवडा बनवला. हा गेल्या वर्षी आम्ही लॉन्च केला आणि छान प्रतिसाद मिळाला आहे. आणि सर्वात युनिक आमचा जो चिवडा आहे तो आहे बटाटा किसाचा चिवडा. आता बटाटा किस हा पदार्थ खूप आधी लोक घरी बनवायचे, पण हल्ली लोकांना वेळ मिळत नाही. नंतर लोकांना मेन म्हणजे ती जी प्रोसेस आहे की कसा बटाटा किस बनवावा हे कळत नाही, तर ते आम्ही ट्रेडिशनल पद्धतीने बटाट्याचा किस बनवतो, ॲलम न वापरता बनवतो. त्याच्या पुढे कच्चा किसाचा आम्ही चिवडाही बनवतो आणि हा चिवडा आमचा 3 महिन्याच्या वर आम्हाला किस पुरतच नाही. आमचा जुलैमध्येच किस संपून जातो. पुढच्या डिसेंबरपर्यंत लोकांना चिवड्याची परत वाट बघावी लागते. दॅट स्पीक्स अ लॉट अबाउट इट. हे शंकरपाळे. येस, तर बेसिकली 4 प्रकारच्या शंकरपाळ्या आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये गोड शंकरपाळी आहे, तिथे ट्रेडिशनल आहे. आम्ही नवीन शंकरपाळी, गव्हाची शंकरपाळी सुरू केली आहे, गहू आणि साखर. त्याच्या व्यतिरिक्त गहू गुळाची सुद्धा बनवतो, पण ती ऑर्डर प्रमाणे बनवतो. ठीक आहे, आणि तुम्ही बोलत होता की कुठेतरी खरवस. येस, तर आम्ही खरवस हा बनवून घेतो स्पेशल. ठीक आहे, तर बेसिकली खरवस आम्ही बनवून घेतो. गुळाचा खरवस असतो, गुळ केशर खरवस असतो आणि साखर केशर खरवस असतो. हा प्रॉपर चिकापासून बनवला जातो आणि त्यात कुठलाही कलर फ्लेवर आम्ही वेगळा ऍड करत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही श्रीखंड, केशर ड्रायफ्रूट श्रीखंड आणि आम्रखंड हा आम्ही दूध आणून घरीच चक्का बनवतो आणि आमचा चक्का मार्केटपेक्षा खूप घट्ट असतो आणि त्यामुळे आपल्या श्रीखंडाला एक छान चव येते. ओके, आणि हे जे म्हणजे पापड आहे, परत कुरड्या आहेत ते. ओके, तर ह्यातले काही पदार्थ आम्ही स्वतः बनवतो. फॉर एक्झाम्पल साबुदाणा बटाट्याची चकली, पण स्टिक फॉर्ममध्ये. साबुदाणा बटाट्याची चिकोडी, बटाटा किस तुम्ही मगाशी बघितला, हा त्याच्यातला कच्चा आहे.
त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हे बाकी सगळे प्रोडक्ट्स पापड पेणवरनं आणतो. त्याच्या नाचणीचे पापड, तांदळाचे पापड, तांदळाचे फेणीचे पापड. हा टिपिकली हा प्रोडक्ट थोडा कमी मिळतो पण हा उत्कृष्ट लागतो, पण बनवायला खूप मेहनत लागते म्हणून हल्ली लोक कमी बनवतात, पण आमच्या दुकानात छान जातो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त पोह्याचे पापड, त्याच्यानंतर तांदळाची शेवई घरगुती पद्धतीची, गव्हाची शेवई जी पुण्यावरनं येते ती आम्ही स्टॉक करतो. आणि तुमच्याकडे इतर म्हणजे वेगळे प्रॉडक्ट्स पण मिळतात? येस. तर आपले ट्रेडिशनल तर मिळतातच. कडबोळी असते आमच्याकडे भाजणीची, 2 प्रकारच्या चकल्या आहेत. आम्ही बेक शंकरपाळी ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही तिखटमध्ये कचोरी बनवली आहे, ती थोडीशी तिखट आहे. आमचे ट्रेडिशनल प्रोडक्ट्स म्हणायचे झाले तर सुकं खोबऱ्याची करंजी बनवतो. मार्केटसारखं डेसिकेटेड कोकोनट वापरत नाही, आम्ही प्रॉपर सुकं खोबरंच वापरतो. आमची माव्याची करंजी जी आम्ही 2 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस केली तीही खूप छान चालते. त्याच्या व्यतिरिक्त आमची खवापोळी, आमची गुळपोळी आणि आमची गुळातली पुरणपोळी ही पण लोकांना खूप आवडते. हेल्दी मिळतं. येस. आणि इथे वेगवेगळ्या बाकीचे जे पण प्रॉडक्ट्स मिळतात. तर आम्ही देशपांडे, पार्ल्याचे जे देशपांडे त्यांच्या टेस्ट फॉर लाईफचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह नाही आणि खूप छान क्वालिटीज आहेत ते आम्ही ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त शकुंतला फूड प्रोडक्ट्स ही पेंट बेस्ड छोटीशी कंपनी आहे. त्यांचेही प्रोडक्ट्स विदाउट प्रिझर्वेटिव्हचे असतात, इन्स्टंट मिक्सेस, आणि अतिशय छान असतात. ते गेले 8 वर्ष आम्ही या दोन्ही कंपन्यांचे प्रोडक्ट ठेवतो. ओके. आणि इथे रेडी मिक्स पण मिळतात वेगवेगळ्या. Yes. देशपांडे म्हणजे कुठचे? देशपांडे आणि शकुंतला फूड प्रोडक्ट्स हे 2 ब्रँड्स आम्ही ठेवतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काटदऱ्यांच्या पण काही प्रोडक्ट्स ठेवतो आणि बेडेकरांची लोणची ठेवतो, चंद्रदीपची लोणची ठेवतो. नंतर धनाचल म्हणून एक ब्रँड आहे, ती भंडारा डिस्ट्रिक्ट म्हणजे महाराष्ट्राच्या एका टोकावरनं मुंबईत येतं, फक्त आमच्याच दुकानात हे प्रोडक्ट मिळतं. हे आवळ्याचं लोणचं आहे. नाईस. आणि सो आज आपल्याला इथे एक जुने कस्टमर भेटले आहेत. हॅलो. हॅलो. सो तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आता या सगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल? माझं नाव मिसेस भोई. मी इथे ठाकूरवाडीमध्येच राहते, डोंबिवलीत वेस्टला. मला इथले प्रोडक्ट्स खूप आवडतात. म्हणजे जेव्हापासून हे दुकान नानू काका चालू झाले, मी नानू काका हे नाव वाचूनच मला थोडंसं असं वेगळं वाटलं. नाही म्हटलं नानू काका कसं काय, म्हणून मी आतमध्ये आले होते त्यावेळेस आणि मी अमेय नेरकर यांना भेटली होती. तर त्यांनी मला सांगितलं नानू काका त्यांचे आजोबा ना. तर ते मला अतिशय आवडलं ते नाव आणि मी तेव्हापासून इथे खरेदी करते. मला विशेष म्हणजे इथला ना हा लसूणी चिवडा जो आहे ना तो मला फार आवडतो. मी त्याच्यासाठी खूप येते इकडे. मला नाही मिळालं की मी तक्रार पण करते त्यांच्याकडे, तुम्ही असे का नाही ठेवत हे प्रोडक्ट्स. आणि हा विशेष म्हणजे हा नवरत्न फरसाण हे एक मला आवडतं. मला चकली आवडते इथली, मी चकली पण आवर्जून घेऊन जाते. इव्हन बाकरवडी मी नेते इथली. म्हणजे मला खरवस मी आवर्जून नेते इथला, तो पण गुळाचा. बाकी कुठे मिळत नाही मला असं वाटतं. मला इथला खरवसही आवडतो. मी सोलकडीही नेते इथून. आणि मी असे बरेच प्रोडक्ट, आणि इथे रेडी टू मिक्स आहे हे खूप छान आहे. म्हणजे आजकाल बायकांना घरी काही करायचं म्हटलं की कंटाळा येतो. आणि एकटे दुखते असले की हे छोटंसं पाकिट नेलं घरी, पाणी मिक्स केलं की आपण ते लगेच तयार करू शकतो. ते मला अतिशय आवडतं. बाकी खूप छान, मला इथले प्रोडक्ट्स खूप आवडतात. ओके, थँक्यू. तर आपण आता परत प्रॉडक्ट्स व्यतिरिक्त आपल्या फॅमिलीला लागणारे वेगवेगळे प्रोडक्ट्स म्हणजे लहान मुलापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत ती आम्ही ठेवतो. ज्याच्यामध्ये मल्टीग्रेन सिरियल्स आहेत संपूर्ण सात्विकचे. ते लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात, ते सगळे आम्ही ठेवतो. हे प्रिझर्वेटिव्ह फ्री प्रोडक्ट्स आहेत किंवा ॲडिटिव्ह फ्री प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर आम्ही विविध प्रकारचे मसाले सेक्शन बनवलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला जर करीज बनवायचे आहेत वेगवेगळे, तर ते सगळे आम्ही इन्स्टंट मसाले ठेवतो. चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स असतात आमच्याकडे. आमची कडबोळी खूप फेमस आहे. त्याचबरोबर आमच्या भाजणीच्या 2 टाईपच्या चकल्या आहेत. गुजरातवरनं खाकरे येतात व्हॅक्यूम सील्ड पॅकमध्ये, ते आम्ही ठेवतो. आता हल्ली लोकांना हेल्दी मिक्सेस लागतात चिवड्यामध्ये, ते ठेवतो. मखाणे ठेवतो. बाकरवडी दुकानामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये अवेलेबल आहेत ना? येस, युअर राईट. त्यानंतर गुजरातवरनं येणारे शेंगदाणे, चणे, काही लोकल माणसांनी बनवलेले चांगले शेंगदाणे चणे हेही आम्ही ठेवतो. पुण्यावरनं येणारे काही प्रोडक्ट्स आहेत, चिवडे आहेत. साताऱ्यावरनं येणारे प्रोडक्ट्स आहेत.
नाशिकवरून येणारे प्रोडक्ट्स आहेत तेही आम्ही स्टॉक करतो, कारण का लोकांना वेगवेगळ्या प्रांतातून पण चांगले चांगले पदार्थ हवे होत असतात. ते लिमिटेड क्वांटिटीजमध्ये लिमिटेड प्रोडक्ट्स आम्ही ठेवतो, जेणेकरून लोकांना लांब जाऊन ते घ्यायला नको. आणि एक सांगायचं राहिलं म्हणजे आमची स्पेशालिटी अजून एक आहे, आम्ही कोथिंबीर वडी आणि अळू वडी ही स्टीम करून फ्रोझन बनवतो, जेणेकरून तुम्ही घरी जाऊन फक्त ती गरम करून खायची किंवा तळून खायची आहे. ही कमीत कमी याची शेल्फ लाईफ 2 महिने आहे आणि सणासुदीला, दिवाळीला, गणपतीला, नवरात्रीला खूप छान प्रकारे जाते. ह्याच्यातही आम्ही सोडा घालत नाही मार्केट सारखा. आणि ते जसले कोकोनट वॉटर Yes. आणि वेगळे आम्ही- ज्यूस ते पण अवेलेबल आहेत. बेसिकली आम्ही घरी सोलकढी बनवतो, बीटरूट न ऍड करता. कैरीचं पण बनवतो, त्याच्यानंतर आम्ही कोकोनट वॉटर ठेवतो. टिपिकली जे हेल्दी आपण घरी खातो किंवा बाहेर पितो त्याच्यामध्ये जे हेल्दी असेल तेच आम्ही स्टॉक करतो, इतर प्रोडक्ट आम्ही ऍड करत नाही. माझं नाव अमेय. तुम्ही कधी दुकानात आलात तर मी भेटेन, किंवा स्टोअर मॅनेजर विजय आहे, हा तुम्हाला नेहमी प्रेमानेच नमस्कार म्हणेल. आणि विशाल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 2 स्टाफ मेंबर आहेत जे आज नाही आहेत दुकानामध्ये, दोन्ही लेडीज आहेत, कारण मी इक्वल ऑपॉर्च्युनिटी देतो सगळ्यांना. तर त्या दोघी तुम्हाला एक हसऱ्या चेहऱ्याने तुमचं स्वागत करते. तुमचा काही नंबर आहे तर ठीक आहे, मग मी तो डिस्क्रिप्शन शुअर डन. थँक्यू सो मच आल्याबद्दल. एक्सप्लोअर केलंय. यांच्या ऑनलाईन सर्व्हिस पण अवेलेबल आहे. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. भेटूया आपण अशाच एक न्यू व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.